श्रोतहो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो, मानवाला या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख, शोक, मोह यांची आसक्ती होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, दुःख, नुकसानाला सामोरे जावे लागते. त्यामधून मुक्त होण्यासाठी परमात्माच समर्थ आहे. त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी आराधना, उपासना, स्तोत्रपठण, जप, ध्यान आदी केले पाहिजे. भगवान श्री दत्तात्रेय हे सृष्टीचे सृजन, पालन तथा संहार करतात. हेच दत्तात्रेय अत्रि अनसूयेच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रयमूर्तीच्या रूपामध्ये अवतरले. ते सर्वांचे परमगुरु, स्मृतगामी आहेत. कारण भक्तांच्या रक्षणासाठी सदैव भूतलावर त्यांचे वास्तव्य राहिलेत. कृतयुगामध्ये अत्रि अनसूयेच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्यांच्या पोटी त्यांनी अवतार घेतला आणि भूतलावर दत्तभक्तिरूपी कल्पवृक्ष संवर्धित केला. त्यांचा प्रथम अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पीठिकापुरम अर्थात पीठापूर येथे इसवी सन 1320 मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. त्यांना 2 भाऊ श्रीधरराज आणि रामराज शर्मा. श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा अशा 3 बहिणी. पीठापुरम येथे 16 वर्ष आणि मग नंतर कोरोपुरामध्ये 14 वर्ष अशा अवघ्या 30 वर्षांच्या कालावधीमध्ये अद्भुत लीला चरित्र दाखवून अनेक अहंकारी लोकांचे गर्भहरण आणि भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले. आणि त्याचबरोबर पीठापुर क्षेत्राचा महिमा अनंतपटीने वाढवला. त्यात श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरित्राचा आपण आढावा घेणार आहोत. येत्या काही दिवसामध्ये प्रतिदिन एक याप्रमाणे आपण श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरित्रकथांचे श्रवण करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हे व्हिडिओज जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा. चला तर श्रवण करूयात श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे संक्षिप्त चरित्रामृत. याचे संकलन आणि लेखन केले आहे मीनाक्षी देशमुख. भाग पहिला. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जय जयकार असो. श्री महागणपती, श्री महासरस्वती, भगवान श्रीकृष्ण, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक दत्तप्रभूंच्या कलियुगामधील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अवतार वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनसूया अत्रिनंदन श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पीठिकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांचा परमभक्त शंकर भट्ट हा श्रीकृष्ण दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेला असताना नयन मनोहारी मोर मुकुटधारी श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत देऊन कन्याकुमारीला जाऊन कन्यका देवीचे दर्शन घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे कन्याकुमारीला जाऊन त्रिवेणी सागरामध्ये स्नान करून श्री कन्यका देवीची पूजा करून दर्शन घेतले असताना असे जाणवले की ती देवी अंबा मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने आपल्याकडे पाहत आहे. जणू ती म्हणत आहे की शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरुपुर क्षेत्राला जाऊन श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक कर. अंबामातेचा आशीर्वाद घेऊन प्रवास सुरू करून तो मरुत्वमलई या गावी आला. राम रावण युद्धामध्ये लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना हनुमंतांनी संजीवटी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना त्याचा एक मोठा तुकडा त्या ठिकाणी पडला. त्याचेच मरुत्वमलई असे नाव पडले. हे स्थान अत्यंत रम्य असून तिथे अनेक गुहा आहेत. त्या गुहांमध्ये सिद्धपुरुष गुप्तरूपाने तपश्चर्या करीत असतात. शंकर भट्ट सर्व गुहांचे दर्शन घेत एका गुहेच्या आत गेले असताना तिथे एक वाघ शांतपणे बसलेला दिसला. त्याला घाबरून ते श्रीपाद श्री वल्लभ असे जोराने ओरडले. त्या निर्जन अरण्यामध्ये
त्या आवाजाचा, त्या आरोळीचा प्रतिध्वनी तेवढ्याच मोठ्या आवाजामध्ये उमटला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि ते म्हणाले, तू धन्य आहेस. या अरण्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी घुमला. श्री दत्तगुरूंनी कलियुगामध्ये श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतार घेतला. त्या पुण्यस्थळी तू आलास. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या दर्शनाचा तुला अवश्य लाभ होईल. हा वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. शंकर भट्टाने अत्यंत नम्र भावाने त्या वाघाला नमस्कार केला. त्या वाघाने ओंकाराचा उच्चार केला. त्याबरोबर साऱ्या मरुत्वमले पर्वत दुमदुमला. व्याघ्राने श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे प्रभूला आळवले आणि त्याच वेळी चमत्कार झाला. त्या वाघाच्या जागी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्या वाघाने वृद्ध तपस्व्याला साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धामध्येच आकाशमार्गेतून निघून गेला. त्यानंतर त्या तपस्व्याने केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित करून वैदिक मंत्रोच्चारासहित संकल्पित पदार्थांची आहुती देऊन यत्न केला. ते तपस्वी म्हणाले, या कलियुगामध्ये याग यज्ञ सत्कर्मे लुप्त झाले. मी हा यज्ञ लोकहितासाठी केला. या यज्ञाचे मूळ स्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन प्राप्त होईल. शंकराने त्यांना विनम्रपणे दंडवत घालून म्हणाले, हे ऋषीवर, मी अज्ञानी आहे. आपण माझ्या मनातील संध्याचे निरसन करून आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. तपस्व्यांनी आश्वासन दिले. शंकर म्हणाला, मी कन्यका देवीचे दर्शन घेत असताना देवीने सांगितले की कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घ्यावे. त्याप्रमाणे प्रवासाला मी निघालो असता मार्गामध्ये आपल्या आणि व्याघ्र महात्म्याचे दर्शन झाले. ते नेमके कोण होते? दत्तप्रभू म्हणजे कोण? याविषयी विस्तारपूर्वक सांगण्याची कृपा करावी. शंकराच्या विनंतीनुसार तपस्व्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि ही रसमय कथा आपण सुद्धा श्रवण करूयात पुढील भागामध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये कथेच्या पुढील भागासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.